नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्णा। वास्तुशास्त्रानुसार रात्री बाहेर कपडे का वाळत घालू नयेत याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तुम्ही लक्ष केला असाल तर आपली आजी व आई आपल्याला सतत सांगत असते की रात्री बाहेर कपडे वाळत घालू नये। सूर्यास्ता अगोदरच ते आपण घरामध्ये आणून व्यवस्थित फोल्ड करून ठेवावे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो। अगोदरचे माणसं असेच म्हणत असतात असं आपण त्यांना म्हणतो, पण हे खूप गांभीर्याचे आहे बरं का। आज मी तुम्हाला अशाच वास्तुशास्त्राबद्दल काही माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला खरंच त्यामागचे कारण देखील कळून जाईल। भारतीय वास्तुशास्त्र हे फक्त घर बांधण्यापुरतेच मर्यादित नाही, तर ते मानवी जीवनाच्या विविध अंगावर प्रभाव टाकते। वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीचा, वस्तूची दिशा, वेळ, वर्तमान पद्धती यांचा आपल्या जीवनावर प्रभाव असतो। याच अनुषंगाने रात्रीच्या वेळी कपडे बाहेर वाळत घालण्याची परंपरा टाळली जाते। ही परंपरा अंधश्रद्धा नसून तिच्या मागे काही ठोस कारणे आहेत, जसे की आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन। या तिन्ही दृष्टिकोनातून आपण कपडे बाहेर वाळत का घालू नयेत हे कळते। तर ही माहिती तुम्हाला शेवटपर्यंत पहा व ही माहिती तुम्ही पाहून याचे नियम पाळला तर माता लक्ष्मी खरंच तुमच्यावर प्रसन्न होईल, हीच ईश्वरचरणी प्रार्थना देखील आहे। 1. आध्यात्मिक दृष्टिकोन। नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते। वास्तुशास्त्रात मानले जाते की रात्रीच्या वेळेस नकारात्मक ऊर्जेचे प्रभाव अधिक सक्रिय असतात। रात्रीचा काळ हा रज तम प्रधान असतो। रज म्हणजे हालचाल, तम म्हणजे अंधकार आणि जडत्व। रात्री नकारात्मक शक्ती, अशुभ शक्ती अधिक कार्यरत असतात। जर आपण कपडे बाहेर वाळत टाकले तर ते कपडे या नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करू शकतात। अशा ऊर्जांनी भरलेले कपडे पुन्हा अंगावर घातल्यावर त्या व्यक्तीच्या चित्तवृत्तीवर व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो। कपड्यांवर सूक्ष्म दोषांचा प्रभाव। धार्मिक दृष्टिकोनातून असे मानले जाते की रात्री काही सूक्ष्म अदृश्य शक्ती, जसे की भूत, पिशाच, अपवित्र ऊर्जा इत्यादी क्रियाशील असतात। रात्री वाळत घातलेले कपडे या शक्तींच्या संपर्कात आल्यास त्यावर सूक्ष्म दोष निर्माण होऊ शकतात। त्यामुळे हे कपडे अंगावर घातल्यास मनात अनामिक, भीती, बेचैनी, झोप न लागणे, चिडचिड, स्वप्नदोष अशा समस्या निर्माण होतात। 2. वैज्ञानिक दृष्टिकोन। तर रात्री हवेमध्ये ओलावा जास्त असतो। रात्री हवेमध्ये आर्द्रता जास्त असते, त्यामुळे कपडे पूर्णपणे सुकत नाहीत आणि त्यामध्ये ओलावा टिकून राहतो। हे ओलसर कपडे जीवाणू व बुरशीसाठी आदर्श परिस्थिती निर्माण करतात। त्यामुळे शरीरावर ही कपडे घातल्यास त्वचा विकार, खाज, एलर्जी तसेच डोळ्यांचे आणि फुफ्फुसांचे विकार उद्भवू शकतात। व हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहण्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। चला तर मग पुढील व्हिडिओ पाहूया। मच्छर व कीटकांचा त्रास। रात्री मच्छर, झुरळे, झिंजा, झुरळे, उंदीर यांसारखे कीटक सक्रिय होतात। बाहेर वाळत घातलेल्या कपड्यांवर हे कीटक अंडी घालू शकतात किंवा लपून बसू शकतात। यामुळे ते कपडे वापरल्यावर कीटक चावणे, विषबाधा किंवा संक्रामक रोग होण्याचा धोका देखील संभावतो। हवेतील धूळ व प्रदूषण। रात्री रस्त्यावरील वाहतूक किंवा जरी दिवसापेक्षा थोडी कमी असली तरी घराच्या आसपासचे धूर, औद्योगिक प्रदूषण किंवा पेट्रोल व डिझेलच्या प्रदूषणाचे अंश वातावरणात राहतात। हे अंश कपड्यावर बसू शकतात आणि त्वचेला हानी पोहोचवू शकतात। 3. मानसिक व सामाजिक दृष्टिकोनातून पाहूया। चोरी किंवा हरवले जाण्याचा धोका। रात्रीचे अंधाराचे वातावरण चोरांसाठी योग्य असते। कपडे वाळत टाकल्यास ते सहज चोरले जाऊ शकतात। विशेषतः ब्रँडेड किंवा नवीन कपडे। तसेच पवनामुळे कपडे उडून जाऊ शकतात आणि हरवले जातात।
अप्रिय दृश्य, रात्री वाळत घातलेले कपडे जर अंगणात किंवा गॅलरीत लटकत असतील तर सौंदर्यदृष्ट्या अप्रिय दिसतात. एखाद्या पाहुण्याने किंवा शेजाऱ्याने पाहिले तर तो एक बेफिकीरपणाचा संदेश जातो आणि घराबद्दल नकारात्मक मत तयार होऊ शकते. 4. धार्मिक आणि पारंपरिक श्रद्धा. तर पूजाघर किंवा देवस्थानाजवळ कपडे वाळत ठेवणे वर्ज्य. वास्तुशास्त्रानुसार देवघराच्या आसपास असलेल्या परिसरात किंवा त्या दिशेला कपडे वाळत ठेवणे अयोग्य मानले जाते, विशेषतः रात्रीच्या वेळी, कारण देवतेंच्या ऊर्जा क्षेत्रात अशुद्ध वस्तू जसे वापरलेले कपडे ठेवल्यामुळे त्या ऊर्जेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे कपड्यांवर असलेले घाम, धूळ किंवा कर्मांचे सूक्ष्म अंश हे वातावरणात नकारात्मक कंपन निर्माण करतात. अनुभवी आणि वयस्कर लोक सांगतात की लहान मुलांचे कपडे रात्री बाहेर का वाळवू नयेत. तर ही केवळ एक परंपरा नाही, तर यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे देखील आहेत. तर आपण ते जाणून घेऊया की लहान मुलांचे कपडे तर अजिबात आपण बाहेर टाकू नयेत. वास्तुविज्ञान आणि हिंदू धर्मानुसार रात्री बाहेर कपडे धुवू नयेत आणि जरी धुतले तरी रात्री वाळवू नयेत, विशेषतः लहान मुलांचे कपडे. वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी बाहेरील वातावरण नकारात्मक ऊर्जा संचारते, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवेश करू शकते. हे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. तसेच धार्मिक श्रद्धानुसार उन्हात वाळलेले कपडे शुद्ध आणि स्वच्छ असतात आणि रात्री वाळलेले कपडे शुद्ध मानले जात नाहीत. रात्री लहान मुलांचे कपडे वाळविण्याशी संबंधित अनेक परंपरा आणि श्रद्धा आहेत. या श्रद्धांचा आधार वैज्ञानिक, वास्तू आणि धार्मिक कारणांशी संबंधित देखील आहे. वयस्कर लोक म्हणतात की कपडे उन्हात वाळवले नसले तरी ते संध्याकाळी परत आणावेत, जे कुठेतरी आपल्या धार्मिक श्रद्धेशी जोडलेले आहे. त्याचा असाही विश्वास आहे की रात्री लहान मुलांचे कपडे बाहेर ठेवल्याने दुष्ट, वाईट शक्ती यांचा वापर करू शकतात, जे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. तसेच त्यांचा असा विश्वास आहे की स्वच्छ आणि शुद्ध कपडे उन्हात वाळवल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो. पण जेव्हा कपडे रात्री वाळवण्यासाठी बाहेर ठेवले जातात तेव्हा त्यांच्या शुद्धतेवर परिणाम होऊ शकतो. विज्ञानानुसार रात्री बाहेर वाळवलेले कपडे ओले होतात, ज्यामुळे ते व्यवस्थित वाळत नाहीत. बऱ्याच वेळा यामुळे बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशी कपड्यांमध्ये प्रवेश करू शकतात. हे आपल्या मुलांच्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी अजिबात चांगले मानले जात नाही. तसेच रात्रीच्या वेळी कीटक, डास किंवा इतर हानिकारक कीटक कपड्यांमध्ये येतात, ज्यामुळे कपड्यांवर अंडी किंवा घाण राहू शकते. त्यामुळे मुलांना एलर्जी किंवा त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. काय करणे तर योग्य आहे? तर मुलांचे कपडे नेहमी उन्हात वाळवा, जेणेकरून ते पूर्णपणे वाळतील आणि जंतू नष्ट होतील. जर दिवसा कपडे वाळवणे शक्य नसेल तर बाल्कनीत कपडे वाळवा. तसेच ते झाकून ठेवा किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे बाह्य ऊर्जेचा प्रवाह कमी असेल. अमावस्या किंवा ग्रह कालात कपडे वाळवू नयेत. अमावस्येच्या किंवा ग्रहकालाच्या रात्री कपडे वाळवणे अशुभ मानले जाते. या काळात नकारात्मक शक्ती जास्त प्रभावी असतात, त्यामुळे कपड्यांवर अशुभ प्रभाव पडतो, असे वास्तुशास्त्र सांगते. रात्री कपडे बाहेर वाळत घालणे ही एक सोपी गोष्ट वाटू शकते, पण यामागे अनेक गंभीर घटक कार्यरत असतात. वास्तुशास्त्रात सांगितलेल्या गोष्टी या अंधश्रद्धा नसून माणसाच्या सर्वांगीण हिताची काळजी घेणाऱ्या शास्त्रीय आणि आध्यात्मिक प्रणालीचा भाग आहे. नकारात्मक ऊर्जा, ओलावा, कीटक, बुरशी आणि मानसिक शांततेच्या दृष्टीने या सवयींवर बंधन असणे अत्यंत उपयुक्त ठरते. म्हणूनच शक्यतो कपडे दिवसा आणि सूर्यप्रकाशातच वाळवावेत, कारण सूर्याची ऊर्जा केवळ कपडे सुकवत नाही तर त्यांना सकारात्मक ऊर्जा आणि शुद्धता देखील प्रदान करते. व तसेच या व्हिडिओमधील माहिती तुम्हा सगळ्यांना उपयुक्त अशी वाटली असेल तर अशाच माहिती
पाहण्यासाठी नक्की बेल आयकॉनवर क्लिक करा व हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. जय श्री कृष्णा. जय श्री कृष्णा.